शहरातील अतिक्रमणासह फुटपाथवरील वाहनं काढा, अजित पवारांची पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तंबी। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना तंबी दिल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे संभाजी उद्यानाची तक्रार, तर उद्यानामध्ये अस्वच्छता असल्याची नागरिकांची तक्रार, तर मी तक्रारीची दखल घेतली आहे, अधिकाऱ्यांना आता सांगतो, अजित पवारांचे यावर आश्वासन। अहिल्यानगर शहरातील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम, आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर ही मोहीम सुरू केल्याची चर्चा। एअरपोर्टला बीव्हीजी कंपनीचे पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, तर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका। भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी शिवसेनेच्या ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉई युनियनमध्ये सामील। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7,21,000 हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील नुकसानीची आकडेवारीही समोर। 8,57,000 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका। नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 645 कोटींच्या निधीची सरकारकडे मागणी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता, तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट, तर पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती, हवामान खात्याचा अंदाज। इतिहासात पहिल्यांदाच सोन्या चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर। 1 तोळा सोन्याचा भाव हा 1,30,000 तर चांदीचा प्रति किलो दर हा 1,94,000। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता उज्जैनच्या पथकाकडून केली जाणार, तर पाहणीसाठी अधिकाऱ्यांचं पथक गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होणार। पथकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचाही समावेश। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाची कारवाई, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही धडक मोहीम सुरू। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता यामुळे 6 पदरी होणार, MMRDA प्रशासन ठाम भूमिकेत, स्थानिकांचा विरोधही झुगारला।